नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. कसे असते नरेटिव्ह, कसा सेट केला जातो अजेंडा, कशी एखाद्याच्या बदनामीची सूत्रबद्ध योजना असते. सावधान देवेंद्र फडणवीस, सावधान एकनाथ शिंदे, सावधान एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनो, सावधान. रात्र वैऱ्याची आहे. तुमच्या विरोधात षडयंत्र आखल्या जात आहे आणि हे षडयंत्र आखण्यासाठी मीडियाला सोबत घेतलं जात आहे. माध्यमाला हाताशी धरून बिनबोबाट आणि बेमालूमपणे एखादा अजेंडा सेट करायचा, मनामध्ये अशा काही गोष्टी भरवून द्यायच्या की ज्यातून संभ्रम निर्माण होईल, लोकांच्या मध्ये असमंजस होईल आणि लोक या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात करतील. माझा दावा असा होता की या सरकारमध्ये अस्वस्थता आहे. या सरकारमधील काही मंत्र्यांच्या मनामध्ये अस्वस्थतेची भावना आहे आणि ते या सरकारला गडबड करू शकतात. या दाव्यानंतर मंत्री बाहेर पडण्याचा दावा कोणी करत असेल तर तो समजू शकलो असतो, पण कोणातही अस्वस्थता राहू नये म्हणून काळजी घेणाऱ्या सरकारला किंवा सरकारच्या प्रमुखांना मंत्र्यांना बाहेर काढण्याची इच्छा व्हावी किंवा भाजपच्या मनामध्ये काही मंत्री बाहेर काढण्याची इच्छा व्हावी, हीच मुळात चुकीची बोगस गोष्ट आहे. अजेंडा कसा असतो हे कळण्यासाठी तुम्हाला जरा नीट तपासून बघावं लागेल. पहिल्यांदा मी तुम्हाला दिव्य मराठी या वर्तमानपत्रात आलेली बातमी दाखवतोय. या बातमीत स्पष्ट दिसेल की शिंदेच्या 5 मंत्र्यांना वगळावं अशी सूचना महाशक्तीकडून करण्यात आलेली आहे. या बातमीतला महाशक्ती हा शब्द मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतील. आता महाशक्ती हा शब्द वाचल्यानंतर आणि 5 मंत्र्यांची नावं वाचल्यानंतर गडबड लक्षात येईल. मी नेहमी म्हणत आलोय की एकनाथ शिंदेच्याकडून या सरकारमधल्या काही मंत्र्यांवरती संभ्रमाचं वातावरण होतं. म्हणजे तानाजी सावंतांच्या बाबत संभ्रमाचं वातावरण, गुलाबराव पाटलांच्या बाबत संभ्रमाचं वातावरण, संदीपान भुमरेंच्या बाबत. म्हणजे या दाव्यामध्ये बातमीत जे जे दावे केले ते वेगळेच आहेत आणि चर्चा वेगळ्याच मुद्द्यांची होती. तानाजी सावंतांनी खासगी सचिव नेमलेत. संदीपान भुमरेंना बदल्यांमध्ये इंटरेस्ट आहे. मला हसू आलं. संदीपान भुमरेंना आपल्या जिल्ह्यातला मनपाचा आयुक्त ठरवता येत नाही. संदीपान भुमरेंना आपल्या जिल्ह्यात कोण SP म्हणून यावं, CP म्हणून यावं ते ठरवता येत नाही आणि इथे म्हणतायत की भुमरेंच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप होता. म्हणजे कमालीचा वेडगळपणा आहे. हा, संदीपान भुमरेंच्या वरती निधी वाटपाच्या मध्ये काही गडबड आहे किंवा त्यांनी काही लाभ घेतलेत असा आरोप केला असता तर समजू शकलो असतो. इथे आरोप वेगळाच आहे. तानाजी सावंतांनी प्रत्येक जिल्ह्यात खासगी सचिव नेमलेत म्हणजे काय? मुळात मराठा आरक्षण आंदोलनातील सगळ्या समन्वयकांना बळ देण्याचं काम तानाजी सावंत करतात. ते खासगी सचिव नाहीत, मराठा आंदोलनातील त्यांचे कार्यकर्ते आहेत. बाकीच्या मंत्र्यांच्या बाबत असेच फुसके आरोप करण्यात आलेले आहेत. बरं, ते जाऊ दे, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. मुळात जी गोष्ट घडलीच नाही ती घडली असं दाखवलंय. म्हणजे भाजपच्या महाशक्तीने विस्तार का लांबवलाय तर 5 मंत्र्यांना वगळा अशी सूचना केली आहे. आता मी तुम्हाला या गोष्टीत नरेटिव्ह कसा सेट केला हे सांगतोय. नीट ऐका, शांतपणे ऐका. या बातमीच्या 1 दिवस आधी संजय राऊत मागणी करतात, बोलतात की 5 मंत्र्यांना वगळण्यात येणार. झालं, म्हणजे संजय राऊतांचं कळलं. आता संजय राऊतांच्या या बातमीनंतर पाळीव पत्रकार जे कोणी पाळीव आहेत ते, त्याच्या आधी या बातमीचा नरेटिव्ह सेट करण्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पाळीव पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच संबंधित एका वृत्तपत्रात बातमी छापून आणतो. मंत्र्यांना हटवणार,
सावंतांना हटवणार, गुलाबराव पाटलांना हटवणार, अब्दुल सत्तारांना हटवणार. अब्दुल सत्तार आणि सावंत अशी 2 नावं होती त्या बातमीमध्ये. त्याच बातमीची री ओढत संजय राऊत, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पत्रकार, एका दैनिकात बातमी छापून आणतो. कार्यकर्ता पत्रकार या शब्दाला माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून बोलतोय मी, कार्यकर्ता पत्रकार. ती बातमी छापून आणतो. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले आहेत, शिवसेनेचे पण राष्ट्रवादीचं काम करतात, संजय राऊत अशाच प्रकारची मागणी करतात. आणि तिसऱ्या दिवशी दिव्य मराठी ही बातमी छापतं. बातमीत शब्द असतो महाशक्ती. हा महाशक्ती शब्द कुठे वापरला गेलाय आठवतोय तुम्हाला? कुठे वापरला गेलाय? हा महाशक्ती शब्द एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना वापरलेला आहे. मला तर तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, ते महाशक्ती आहे ज्यांनी आठवतोय? आपल्या पाठीशी महाशक्ती आहे, मोठी महाशक्ती आहे, इथे हा शब्द वापरलाय. बरोबर त्या शब्दाला पकडून महाशक्तीचे आदेश 5 मंत्र्यांना वगळा अशी सूचना आहे. यात अजून एक गोम आहे. म्हणजे नरेटिव्ह सेट करता करता कसा एकाच काडीत किती घराला आग लावायची, म्हणजे 5 मंत्र्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेच्या विषयी वाईट भावना निर्माण होईल. एकनाथ शिंदेच्या मनामध्ये माझ्या मंत्र्याला हटवायला लावणारे भाजपवाले कोण अशी भावना निर्माण होईल. आधीच तो वाद पेटलाय पुण्यात, डोंबिवलीचा चव्हाण वर्सेस रवींद्र चव्हाण वर्सेस श्रीकांत शिंदे यांचा वाद आधीच पेटलेला आहे. शिंदे गटाच्या मनामध्ये भाजप आम्हाला हटवणारा कोण, शिवसेनेच्या मनामध्ये ही भावना येईल. म्हणजे बघा तुमचे मंत्री कोण असले पाहिजेत हे भाजपवाले ठरवायला लागले असा आरोप करायला हे मोकळे. आणि तिसरी गोष्ट, या सगळ्या मंत्र्यांचे उत्तम संबंध देवेंद्र फडणवीसांशी आहेत. उत्तम संबंध देवेंद्र फडणवीसांशी आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचा हा प्रयत्न, हा अजून एक नरेटिव्ह सेट करता येईल. एकाच दगडात किती पक्षी, एकाच काडीत किती आगी, आहे कल्पना काय? संजय राऊतांच्या आधी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पत्रकार बातमी करतो. संजय राऊत मागणी करतात. संजय राऊतांच्या मालकाचा सोयरा या बातमीच्या बाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी पसरवतो. राईट विंगर्स बनवणाऱ्या ट्विटर हँडलवरून देखील ही बातमी ट्विट केली जाते. देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील याची व्यवस्था बघितली जाते. एकनाथ शिंदेच्या मनामध्ये शंका निर्माण होतील असं वातावरण तयार केलं जातं. आणि त्यासोबत या 5 मंत्र्यांच्या मनामध्ये उद्रेक होईल असंही वातावरण तयार केलं जातं. कोणीतरी बोलावं, कारण अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे दोघंही फटकन बोलणाऱ्यापैकी आहेत. यांच्या मनात शिल्लक राहत नाही. हे पटकन काहीतरी प्रतिक्रिया देऊन जातात आणि ही प्रतिक्रिया देऊन गेले की गडबड होते. मग वादळाला सुरुवात होते, चर्चेला सुरुवात होते. आणि या एकाच कारणावरून हे सगळं चाललंय. अजून एक पडद्यामागं घडतंय, लक्षात घ्या. अजून एक घडतंय पडद्यामागं. मातोश्रीवरून शिंदेच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कॉल केले जात आहेत. ऑथेंटिक मीच बोलतोय, माझ्या एकाही बोलण्यामध्ये फेक काहीच नाहीये, मी हे सिद्ध करू शकतो. मंत्र्यांना कॉल केले जात आहेत. नाही, तुमचं काही चुकलं नाही, शिंदेचं चुकलं, तुम्ही माझ्या सोबत राहा, येऊ शकतो का आपण सोबत, असे कॉल केले जात आहेत. कॉल करून बोलणं झालं की शिंदेच्या मंत्रिमंडळातील ते मंत्री शिंदेना कळवून टाकतात की साहेब मातोश्रीवरून कॉल आला होता, माझं बोलणं झालंय, त्यांनी सांगितलं, मला विचारलं की परत येता का. बघा, मग हा कॉल झाला, त्यांनी सांगून टाकलं की मातोश्रीवरच्या लोकांच्याकडून ही पद्धतशीर वरून खालपर्यंत ही माहिती पाझरेल याची व्यवस्था केली जाते. मग शंकेचं वातावरण निर्माण केलं जातं. शंकेचं वातावरण शिंदेच्या कानावर जाईल याची व्यवस्था केली जाते. एकमेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीची ही संपूर्ण खेळी शिंदेच्या सेनेच्या लक्षात येईल, तो सुदीन म्हणावा लागेल. अन्यथा या सगळ्यांच्या मध्ये या नरेटिव्हचा बळी पडावं लागणार आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. शिंदे समजतील तो दिवस चांगला, भाजप समजेल तो दिवस चांगला.
नमस्ते.